हाय बाळांनो, एन्जॉय फिजिक्स चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे। आज आपण कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस स्टडी करणार आहोत। 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागेल। खूप छोटी गोष्ट आहे, समजून घ्यायला नको, तेच कंटिन्युअसली मी ते सांगतोय खूप सोपं आहे, खूप सोपं आहे। आज मी खूप सोपं आहे म्हणणार नाहीये, आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही मला रिप्लाय मध्ये सांगा की ते खरंच सोपं आहे का अवघड आहे ते। असं आपण थोडाही वेळ न घालवता लगेच सुरुवात करणार आहोत। कन्झर्वेटिव्ह अँड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस बघा आता किती सिंपल आहे। इकडे आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट याची एनालॉजी यूज करणार आहोत। डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट एनालॉजी यूज करणार आहोत। बघा आता अगोदर मी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सांगणार आहे आणि त्याच्या मदतीने इकडे आपण कन्झर्वेटिव्ह अँड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस स्टडी करणार आहोत। बघा एक आपण एक्झाम्पल घेऊया। आपल्या सगळ्यांना आय नो ईच अँड एव्हरी पर्सन नोज दॅट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट। इथं आपल्याला काय बघायचंय फक्त, तर याच्यामध्ये मी लेंथ हा जो पॅरामीटर आहे याच्यावरती तुमचं लक्ष देणार। सगळ्यांनी लक्ष द्यायचं की आपल्याला कशाशी कुठल्या शब्दावरती मी जास्त भर देतोय, कशावरती, लेंथ वरती। तर बघा इथं आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया। बघा माझ्याकडे एक ट्रॅक आहे, सपोज आपण एक सर्क्युलर ट्रॅक घेऊया। हाय ट्रॅक आहे आणि एक माणूस आहे या ठिकाणी। हा एक माणूस आहे, हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे आणि हा जो ट्रॅक आहे हा टोटल ट्रॅक समजा आपण असं कन्सिडर करूया, हा 21 मीटरचा ट्रॅक आहे। एक एक्झाम्पल घेतो मी, म्हणजे तुम्हाला कळेल की हे कशा पद्धतीने आपल्याला स्टडी करायचं। हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे आणि हा जो माणूस आहे हा ए पासून बी कडे जाणार आहे। आता याच्याकडे ऑब्वियसली दोन रस्ते आहेत, ए टू बी, आणि आपण जो दुसरा ट्रॅक घेतो आपण घेतो ए सी बी। बघा फर्स्ट पार्ट जो आहे तो आपण ए बी डायरेक्टली घेऊया आणि सेकंड वन जो आहे तो ए सी बी घेऊया। आता जर तुम्हाला हे एक्झाम्पल कळालं तर तुम्हाला कन्झर्वेटिव्ह नॉन कन्झर्वेटिव्ह जो की आत्ताचा पॉइंट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हा जो स्टडी करायचा एकदम सिंपल क्लासिकल मेकॅनिक्सच्या मदतीने घ्यायचा। बघा किती सोपं आहे। आता लेंथ ऑफ ए बी म्हटल्याबरोबर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, स्ट्रेट फॉरवर्ड गेलो आपण 21 मीटर दिसतंय इथं आपल्याला, म्हणजे आपण ऑब्वियसली म्हणणार 21 मीटर। नो डाऊट 21 मीटर आहे, कुठलंही कन्फ्युजन नाही, क्लिअर आपण सांगतो की लेंथ ऑफ ए बी 21 मीटर। ओके, आता लेंथ ऑफ ए सी बी, आता इथं 21 डायमीटर आहे। ऑब्वियसली आपल्याला बघा एक साधा आणि सोपं एक्झाम्पल 21 आपण म्हटल्याबरोबर आपण रेडियस किती घेणार आहोत 21/2 आणि हा हाफ सर्कम्फरन्स आहे। टोटल आपल्याला माहित आहे टोटल 2 पाय आर असायला, ऑब्वियसली हा पाय आर असेल। मग पाय आर आहे म्हटल्याबरोबर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे पायची व्हॅल्यू आपण ठेवली पाय, आणि आर आपल्याला माहिती आहे किती आहे 21/2। याचा अर्थ इथं साधी सोपी गोष्ट आहे, इथं एकदम क्लिअरली आपल्या लक्षात येईल की इथं मी मुद्दाम थोडंसं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला वेळ जावा किंवा करायला भाग पाडायचे म्हणून मी या पद्धतीने केलेलं आहे। तर लगेच तुमच्या लक्षात आलं असेल 11 × 21/7, म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर लेंथ ऑफ ए बी वेगळी आहे आणि लेंथ ए सी बी ऍक्च्युअल, बघा ऍक्च्युअल लेंथ बोलतो मी, पाथ लेंथ ए सी बी इथं आपल्याला दिसते आणि ए बी या ठिकाणी दिसते। याचाच अर्थ काय, याचा अर्थ इथं बघा ज्यावेळेस, आणि आता आणखी एक एक्झाम्पल घेऊ वाटलं तर आपण सपोज आपण या रस्त्याने गेलो, या रस्त्याने, तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणेन हे डी आहे, हे ई आहे आणि हा जर ट्रॅक घेतला तर लेंथ ऍक्च्युअल पाथ लेंथ वेगळी असेल, पण आपण ए बी शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन ए अँड बी जर म्हटलं ते ऑलवेज 21च असायला। मला असं वाटतं डिस्टन्स वर्सेस डिस्प्लेसमेंट विथ द हेल्प ऑफ दिस एनालॉजी तुमच्या 2 मिनिटांमध्ये लक्षात आलं असेल तुम्हाला काय समजावून सांगायचंय। तर जर हे थोडंफार जरी कळालं असेल तर आता आपण इकडे जाऊया आणि इथं बघा डिस्टन्स डिस्प्लेसमेंट समजून घेत असताना आपण पाथ लाईन कडे लक्ष देत होतो।
ऍक्च्युअल पाथ लेंथ असेल, शॉर्टेस्ट पाथ असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा, आपलं पूर्ण लक्ष लेंथकडे होतं. आता या ठिकाणी इथं थोडासा चेंज आहे, इथं वेगळ्या पद्धतीने समजावून सांगायचं आणि समजून घ्यायचंय. समजलं की सगळं सोपं आहे. बघा आता याच पद्धतीने काय सांगतो इथं, आता आपण कंझर्वेटिव्ह वर्सेस नॉन कंझर्वेटिव्ह फोर्सेस बघणार आहोत. कंझर्वेटिव्ह नॉन कंझर्वेटिव्ह फोर्सेस क्लासिफाय करू. बघा आता कन्सेप्च्युअली शिकायचं, बेसिक लेक्चर आहे. कन्सेप्च्युअली शिकायचं म्हटल्यानंतर कसं बघणार आहोत. आता इथे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथकडे लक्ष होतं. आपल्याला माहित आहे फोर्स आला की फोर्स काय काम करतो. क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये पाहिलेलं आहे आपण. फोर्स आहे आपल्याकडे, एक फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवरती एक्झर्ट केल्यानंतर तो डिस्प्लेस झाला याचा अर्थ त्याने वर्क केलं. आणि वर्क कशात कन्वर्ट होतं, ऑब्विसली एनर्जी मध्ये. मग इनडायरेक्टली आपण फोर्स रिलेशन कुठं देतो, वर्ककडे. फोर्स रिलेशन कुठं देतो, एनर्जीकडे. या अनालॉजीने आपल्याला हे शिकायचे. ओके, तर बघा आता किती 2 मिनिटांमध्ये आपण क्लिअर होऊन जाईल. जास्त वेळ अजिबात लागणार नाही. बघा इथं आपण कंझर्वेटिव्हचं एक एक्झाम्पल घेऊया. कंझर्वेटिव्ह फोर्स, इकडे नॉन कंझर्वेटिव्ह फोर्स एक एक्झाम्पल घेऊया. बघा या ठिकाणी हा अर्थचा सरफेस आहे. इथे XY, बघा वेअर XY इज सरफेस ऑफ अर्थ. हा आपला पृथ्वीचा सरफेस आहे XY. आणि या ठिकाणी आपण हा एक रस्ता घेतोय. हा एक रस्ता आहे आणि त्याचबरोबर सपोज हा एक दुसरा रस्ता आहे. याची लेंथ वेगळी आहे, याची लेंथ वेगळी आहे, किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने 2 रस्ते दाखवले इथं, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा इथं एकच मिनिट. हा रस्ता आहे तो, आणि त्याचबरोबर आपल्याकडे हा एक रस्ता आहे. या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके, हे परफेक्ट एक्झाम्पल. बघा त्याच्याकडे, आणि हा तो दुसरा रस्ता, हा A पॉइंट, हा B पॉइंट. आता हा आपला स्टार्टिंग पॉइंट आहे, तो एंड पॉइंट असं कन्सिडर करूया इथे. तर आता नॉन कंझर्वेटिव्ह फोर्सेस आणि कंझर्वेटिव्ह फोर्सेस मध्ये काय डिफरन्स असतो. ऑब्विसली फोर्सेस आहेत, फोर्स रिस्पॉन्सिबल आहे वर्कसाठी, वर्क कन्वर्ट होईल एनर्जीसाठी, एनर्जीमध्ये. या सगळ्या जर गोष्टी आपण अनालाइज केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला, 2 मिनिटांमध्ये लक्षात येईल. आता इथे बघा आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे. सपोज हा माझ्याकडे एक बॉल आहे. आता हा बॉल मी याला 1 मीटर घेणार, म्हणजे हाईट माझी 1 मीटर आहे. हा जो बॉल आहे, हा बॉल मी सपोज या पॉइंटला आपण नाव इथं P हा पॉइंट बोलू, इथं Q हा पॉइंट बोलू. बघा आता Q पॉइंटला मी एक ऑब्जेक्ट ठेवलाय. सपोज याचा मास, आपण इथं मासची गरजही नाही तरी आपण एक एक्झाम्पल क्लिअर करण्यासाठी त्याचं मास घेतोय 1 किलोग्रॅम. Q सरफेस वरती आहे. हा ऑब्जेक्ट मी Q या पॉइंटला ठेवलेला आहे इनिशियली. आता हा Q चा ऑब्जेक्ट मी P या पॉइंटला घेऊन आलो आणि P पॉइंट सरफेस पासून 1 मीटर हाईट वरती आहे. याचा अर्थ हा ऑब्जेक्ट लिफ्ट करण्यासाठी मला ऑब्वियसली फोर्स लावावा लागेल. विथ द हेल्प ऑफ दॅट फोर्स तिथं वर्क घडलं असेल, आणि याच वर्कमुळे ज्या वेळेस हा बॉल P पॉइंटला पोहोचला त्यावेळेस त्याच्यामध्ये ऑब्वियसली कुठली एनर्जी असायला लागली, पोटेन्शियल एनर्जी. व्हेरी गुड. बघा आता याच्याकडे इथं पोटेन्शियल एनर्जी आहे. इनडायरेक्टली फोर्सेस एनर्जी मध्ये कन्वर्ट झाले. इथं एनर्जी कुठून आली, वर्क कन्वर्ट झालं. याचा अर्थ फोर्सेस रिस्पॉन्सिबल आहेत, म्हणून त्या अनालॉजीने सांगतोय. तर आता इथं बघा, याचा अर्थ मी या ट्रॅकने गेलो. आता या ट्रॅकने गेलो, आणखी माझ्याकडे एक ट्रॅक आहे. समजा मी या ट्रॅकने इथेच पोहोचलो. हा फर्स्ट ट्रॅक आहे, हा सेकंड ट्रॅक आहे. आता आपण Q पासून P ला फर्स्ट ट्रॅकने गेलो, Q पासून P कडे या सेकंड ट्रॅकने गेलो. आता दोन्ही ट्रॅकने या ट्रॅकने गेलो, आणि यावेळेस बघा आता इथं याच पद्धतीने आपण इथं हेल्प घेऊया आपण थोडीशी.
या ठिकाणी आपण याची गरज नक्कीच नाही, तुम्ही लिहून घेतला असेल बऱ्याच लोकांनी याची, हे फक्त आपण आपली कन्सेप्ट स्ट्रॉंग करण्यासाठी आपण ती हेल्प घेतली होती. बघा फर्स्ट एक्सप्लेन करूया आपण इथं. आता याच्यामध्ये आपण ट्रॅक पहिला यूज करूया. फर्स्ट ट्रॅक आपण Q पासून P ला या ट्रॅकने गेलो, स्ट्रेट फॉरवर्ड ट्रॅकने आपण इथं जातो. बघा या ट्रॅकने ज्यावेळेस आपण गेलो आणि ऑब्जेक्ट P ला पोहोचला त्यावेळेस तिथं त्या ऑब्जेक्टकडे mgh एवढी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. क्लासिकल मेकॅनिक्स, कारण पोटेन्शियल एनर्जी इज डिपेंड ऑन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, हे महत्वाचं आहे. मग आता इथं बघा याच्याकडे एनर्जी किती आहे, mgh एवढी एनर्जी आहे. m ऑब्जेक्टचं मास दोन्ही कंडिशन मध्ये सेम आहे. g ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, g इथं सेम आहे. आता आपण सेकंड ट्रॅकने गेलो, ट्रॅक आपला सेकंड आहे, इथं फर्स्ट ट्रॅक घेतला, इथं आपण सेकंड ट्रॅक घेतला. सेकंड ट्रॅकने पण तो P लाच पोहोचला, म्हणजे ऑब्वियसली एनर्जी किती आहे तर mgh आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण रूट आपला पाथ चेंज करतोय पण आपली एनर्जी चेंज होत नाहीये. एनर्जी चेंज होत नाहीये म्हणजे वर्क बदललेलं नाहीये, आणि जर वर्कच बदललं नसेल तर ऑब्वियसली त्याचा फोर्सही बदललेला नाही. लक्षात येत असेल तुम्हाला काय म्हणायचं. म्हणजे याचाच अर्थ कन्झर्वेटिव्ह फोर्सेस मध्ये काय होतंय, कन्झर्वेटिव्ह फोर्सेस मध्ये काय होतंय तर याचा अर्थ तुम्ही ट्रॅक जरी बदलला तरी तुमचं वर्क म्हणजेच तुमची एनर्जी बदलत नाही. दॅट मीन्स इन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस युअर वर्क इज नॉट डिपेंड ऑन अ ट्रॅक. बघा ट्रॅक फर्स्ट घ्या, ट्रॅक सेकंड घ्या, इन बोथ द केसेस युअर वर्क, दॅट मीन्स इनडायरेक्टली आय एम सेइंग इनडायरेक्टली युअर एनर्जी इज कॉन्स्टंट. मग मला असं वाटतं कन्झर्वेटिव्ह 2 मिनिटांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ज्याच्यामध्ये ट्रॅक जरी बदलला वर्क बदलत नाही. इथं तुमच्या डिस्टन्स डिस्प्लेसमेंट एनालॉजीवरून लक्षात आलं असेल तर हे अगोदर 2 मिनिटांमध्ये फास्ट थोडंसं नोट्स बनवून घ्या, कारण हे खूप सोपं आहे कन्सेप्च्युअली. ओके प्लीज फास्ट, पटपट उरका, फास्ट घ्या. ओके तर मला असं वाटतं हे लक्षात आलं असेल कन्झर्वेटिव्ह. आता कन्झर्वेटिव्ह कळालं असेल तर नॉन कन्झर्वेटिव्ह त्याच्यापेक्षा सिंपल आहे. बघा आता नॉन कन्झर्वेटिव्ह आपण आता की या ठिकाणी आपण परत नॉन कन्झर्वेटिव्हचे एक एक्झाम्पल घेणार आहोत. बघा आता या ठिकाणी इथे आपण एक व्हेइकल कन्सिडर करणार आहोत. सपोज ही एक गाडी घेणार आहे आणि आपला स्टार्टिंग पॉइंट A आहे, आपलं फायनल डेस्टिनेशन B आहे. Again we have two routes. बघा A to B डायरेक्ट पाथ आणि हा A C D B सेकंड पाथ. बघा पहिला फर्स्ट जो पाथ आहे फर्स्ट तो डायरेक्ट A B आहे आणि सेकंड जो आहे तो A C D and B हा सेकंड पाथ आहे. आता ऑब्वियसली ज्यावेळेस तुमचा ऑब्जेक्ट डायरेक्ट A to B येणार आहे आणि तुमचा ऑब्जेक्ट A C D B येणार आहे. आता काय होणार आहे, ऑब्वियसली आपण ज्या रस्त्याने जातो, ज्या ट्रॅकने जातो तिथं कुठला फोर्स आहे तर इथं या दोन्ही केसेस मध्ये इथं कळाले असेल इथं कुठला फोर्स प्रेझेंट असेल तर फ्रिक्शनल फोर्स प्रेझेंट आहे. घर्षण बल आहे नाही तर मग याचा अर्थ हे जे फ्रिक्शन जे आहे, फ्रिक्शन मीन्स फ्रिक्शनल फोर्स, हा जो फोर्स आहे तो रिस्पॉन्सिबल आहे. मग आता बघा आपण पहिल्या केस मध्ये आपली गाडी आपला ऑब्जेक्ट डायरेक्ट A to B या ट्रॅकने इथं आणला आणि त्यावेळेस आपलं वर्क 1 असेल, फर्स्ट वर्क असेल, फोर्समुळे वर्क झालं. आता सेकंड केस मध्ये जर तुम्ही बघायला पाहिलं इथं A C D B तुमचा ट्रॅक. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट इथं मी रोडचं नेचर सेम कन्सिडर करतोय, याचा अर्थ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन या दोन्ही रोडचा सेम आहे असं मी तुम्हाला सांगतोय. ऍज्युम केल्यानंतर मी हे एक्सप्लेन करतोय. मग आता इथं बघा A to B डायरेक्ट ज्यावेळेस आपण इथं आलो त्यावेळेस ऑब्वियसली फ्रिक्शनल फोर्स या गाडीवर एक्झर्ट झाला. त्याच्यानंतर सेकंड केस मध्ये A C D B या रोडने आपण इथं आलो, इथंही फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट झालेला आहे गाडीवरती.
पण आता प्रॉब्लेम असा आहे, इथं खूप छोटी लेंथ होती या ठिकाणी आणि कंपेअर टू पाथ फर्स्ट सेकंड पाथची लेंथ जास्त आहे। याचा अर्थ जास्त लेंथ कव्हर करण्यासाठी, ऑब्विसली जास्त पाथ कव्हर करण्यासाठी त्याला जास्त एनर्जी खर्च करावी लागली असेल त्या गाडीला। याचाच अर्थ नॉन कन्झर्वेटिव्ह बघा काय, म्हणजे वर्क फर्स्ट आणि या केसमध्ये जे वर्क झाले ते वर्क सेकंड। आता मी काही न सांगता 2 मिनिटांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की या केसमध्ये सेकंड वर्क ऑब्वियसली फर्स्ट पेक्षा जास्त असायला हवं, कारण जास्त ट्रॅक कव्हर करावा लागला त्याला। एक्झॅक्टली नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस मध्ये ट्रॅक बदलला की वर्क बदलतं, म्हणजे इनडायरेक्टली एनर्जी बदलते। लक्षात आलं असेल तुमच्या। तर आजच्या पॉइंट मध्ये आपल्याला फक्त एवढं स्टडी करायचं होतं, छोटासा पॉइंट त्यासाठीच घेतला होता की आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे कन्झर्वेटिव्ह फोर्स आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हटल्यावर लगेच लक्षात आलं असतं। तर आता हे जे लेक्चर आहे आताचं छोटंसं आपलं, याची समरी आपण बघणार आहोत। मग आपल्या एक्झॅक्टली काय लक्षात आलं असेल तर बघा, कन्झर्वेटिव्ह फोर्स मध्ये इफ यू चेंज द ट्रॅक, तुम्ही ट्रॅक जरी बदललं तरी तुमचं वर्क बदलत नाही। नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस मध्ये तुम्ही ट्रॅक बदलला की तुमचं वर्क बदलतं, म्हणजे इनडायरेक्टली एनर्जी बदलते। तर ठीक आहे बाळांनो, आज आपण एवढा छोटासा पॉइंट बघणार आहोत आणि आता याच ठिकाणी आपण थांबणार आहोत।